आपण परफेक्ट चकलीचं प्रमाण पाहतोय। ह्या ठिकाणी 1 किलो तांदूळ धुवून वाळवून भाजून घेतलेत। त्याच्यासाठी अर्धा किलो चणा डाळ घेतली आहे, 250 ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे। ही आपण सगळ्या जिन्नस धुवून भाजून घेतल्यात। ऊन छान कडक पडतंय म्हणून वस्तू भाजून घ्या, भाजल्यानंतर वस्तू हलक्या होतात। मुगाची डाळ 200 ग्रॅम, 50 ग्रॅम पोहे घेतलेले आहेत आणि 50 ग्रॅम साबुदाणा मस्त खुसखुशीत असा भाजून घ्यायचा आहे। आता जिरं आणि धणे घालतोय आपण। जिरं अगदी 1 ते 1.5 चमचा घाला। ही धणेपूड आहे माझ्याकडे, अख्खे धणे नाही आहेत तर धणेसुद्धा तेवढेच घाला। खूप धणे आणि खूप जिरे घालू नका। काय होतं, ज्यावेळेला आपण चकली करायला घेतो ना, तर हे 2 किलोचं सगळं प्रमाण आहे, त्याच्यामध्ये 1 1.5 चमचा पुरेसं झालं आहे। खूप जर धणे आणि जिरे घातले तर चकली ज्यावेळेला आपण करायला घेतो तर धणे आणि जिरे पटकन जळतात आणि मग चकली लालसर दिसते आणि आतून कच्ची राहते। तर एवढ्या याच्यासाठी 1 चमचा धणे जिरे पूड किंवा मग धणे अख्खे असतील, जिरं अख्खं असेल तर तेवढं पुरेसं झालं आहे। चकली छान होते आणि प्रॉपर खुसखुशीत अशी चकली हवी असेल तर एवढं प्रमाण पुरेसं आहे। 1 किलोला 1च चमचा टाका। हे 2 किलोचं प्रमाण आहे म्हणून 1.5 चमचा मी घातलं आहे। अशी लालबुंद चकली हवी असेल तर प्रमाण एवढं योग्य आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल देत आहे, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघू शकता।